श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 14वा सर्ग वाचणार आहोत. महाराज दशरथाकडून अश्वमेध यज्ञाचे सांगोपांग अनुष्ठान. इकडे वर्ष पूर्ण झाल्यावर यज्ञाचा घोडा भूमंडलावर भ्रमण करून परत आला. मग शरयू नदीच्या तटावर राजाचा यज्ञ सुरू झाला. महामनस्वी राजा दशरथाच्या अश्वमेध नावाच्या यज्ञात ऋष्यशृंगाला पुढाकार देऊन श्रेष्ठ ब्राह्मण यज्ञासंबंधीची सर्व कामे करू लागले. यज्ञ करविणारे सर्व ब्राह्मण वेदपारंगत विद्वान होते. त्यामुळे ते न्याय्य विधीनुसार सर्व कर्म योग्य रीतीने संपादित करीत होते आणि शास्त्रानुसार कुठल्याही क्रमाने कुठल्या वेळेस काय केले पाहिजे याचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे प्रत्येक काम करत होते. ब्राह्मणांनी अश्वमेधाचे अंगभूत कर्मविशेषांचे शास्त्राला अनुसरून संपादन करून उपसद नावाच्या इष्टविशेषाचेही शास्त्रानुसार अनुष्ठान केले. त्यानंतर आणखी जे काही कर्म करायचे होते तेही विधीपूर्वक केले. त्यानंतर त्याच कर्मात अंगभूत देवतांचे पूजन करून आनंदाने त्या सर्व मुनींनी विधीपूर्वक प्रातःसवन इत्यादी कर्मे केली. इंद्रदेवास विधीपूर्वक हविर्भाग अर्पण करण्यात आला. पापनिवर्तक राजा सोमरस काढला. मग क्रमाने माध्यान्दिनसवनाचे कार्य सुरू झाले. त्यानंतर त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी शास्त्राप्रमाणे देखभाल करून मनस्वी राजा दशरथाच्या तृतीय सवनक कर्माचे विधिवत संपादन केले. ऋष्यशृंग इत्यादी महर्षींनी तेथे अभ्यासकालात शिकलेल्या अक्षरांनी युक्त स्वर व वर्णसंपन्न मंत्राद्वारे इंद्र इत्यादी श्रेष्ठ देवतांना आवाहन केले. मधुर आणि मनोहारी सामगायनाच्या लयीत गायलेल्या आवाहन मंत्रांद्वारा देवतांना आवाहन करून त्यांना त्यांचे हविर्भाग समर्पित केले गेले. त्या यज्ञात कोणीही अयोग्य अथवा विपरीत आहुती पडली नाही. काही कोठे चुकले नाही. अजाणता सुद्धा कुठलेही कर्म करायचे राहिले नाही. कारण तेथे सर्व कामे मंत्रोच्चारणपूर्वक संपन्न होत असल्याचे दिसून येत होते. महर्षींनी सारी कामे क्षेमयुक्त आणि निर्विघ्नपणे पूर्ण केली. यज्ञाच्या दिवसात कोणीही ऋत्विज थकलेला, भागलेला किंवा भुकेलेला, तहानलेला दिसत नव्हता. त्यात कोणतीही ब्राह्मण विद्वान नसलेला किंवा 100 कमी शिष्य अथवा सेवक असलेला नव्हता. त्या यज्ञात प्रत्येक दिवशी ब्राह्मण भोजन करीत होते. क्षत्रिय व वैश्यांनाही भोजन मिळत होते आणि शूद्रांनाही भोजन मिळत होते. तापस आणि श्रमपणही भोजन करीत होते. वृद्ध, रोगी, बायका किंवा मुले सुद्धा यथेष्ट जेवण करीत होते. जेवण इतके स्वादिष्ट होते की यासारखे खात राहूनही मनाचे समाधान होत नव्हते. अन्न द्या, वस्त्र द्या अशी आज्ञा अधिकाऱ्यांकडून सारखी मिळाल्याने कार्यकर्ते लोक पुन्हा पुन्हा तेच करीत होते. तेथे प्रत्येक दिवशी विधीपूर्वक शिजविलेल्या अन्नाचे ढिगच्या ढीग पर्वताप्रमाणे दिसत होते. महामनस्वी राजा दशरथाच्या त्या यज्ञात नाना देशामधून आलेले स्त्री पुरुष अन्नपानाने तृप्त केले गेले होते. श्रेष्ठ ब्राह्मण जेवण विधीपूर्वक बनविले गेले आहे, फार स्वादिष्ट आहे असे म्हणून अन्नाची प्रशंसा करीत होते. जेवण करून उठणाऱ्या लोकांकडून वारंवार राजा हेच ऐकत होता की आम्ही लोक अगदी तृप्त झालो, आपलं कल्याण हो. वस्त्रप्रवरणांनी अलंकृत असे पुरुष महाराजांना भोजन वाढीत होते आणि त्यांना जे लोक मदत करीत होते त्यांनीही शुद्ध मण्यांची कुंडले घातलेली होती. एक सवन संपून दुसरे सवन सुरू होण्याच्या मध्ये जो वेळ मिळत होता त्यात उत्तम वक्ते ब्राह्मण एकमेकांना जिंकण्याच्या इच्छेने वेगवेगळे युक्तिवाद
उपस्थित करून शास्त्रार्थ लावित होते. त्या कार्यात नियुक्त झालेले कर्मकुशल रोज शास्त्राप्रमाणे सर्व कार्याचे संपादन करीत असत. राजाच्या त्या यज्ञात कोणीही सदस्य असा नव्हता जो व्याकरण इत्यादी 6ही अंगांचा ज्ञाता असेल, ज्याने ब्रह्मचर्य व्रत पाळलेले नाही आणि जो बहुश्रुत नाही. वादविवाद कुशल नसलेला तेथे कोणीही ब्राह्मण नव्हता. जेव्हा यज्ञस्तूप उभे करण्याची वेळ आली तेव्हा बेलाच्या लाकडाचे 6, तितकेच खैराचे 6 पलाशाचे स्तूप बल्वनिर्मित युपांच्यासह उभे केले गेले. बेहड्याच्या वृक्षाचा एक स्तूप अश्वमेध यज्ञासाठी सांगितलेला आहे. देवदाराच्या स्तूपाचाही उल्लेख आहे, पण त्यांची संख्या 6ही नाही आणि एकही नाही. देवदारूचे 2च स्तूप आहेत. दोन्ही हात पसरल्यावर जेवढे अंतर तयार होते तेवढेच दूर ते पुरलेले होते. यज्ञकुशल शास्त्रज्ञ ब्राह्मणांनी या स्तूपांची निर्मिती केलेली होती. त्या यज्ञाची शोभा वाढविण्यासाठी त्या सर्वांना सोन्याने मढविले होते. सर्व सांगितलेले 21 स्तूप 504 अंगुल उंची बनविले होते. त्या सर्वांचा वेगवेगळ्या 21 तऱ्हांच्या कपड्यांनी अलंकृत केले होते. कारागिरांतर्फे चांगल्या प्रकाराने बनविलेले ते सर्व सुदृढ स्तूप विधीपूर्वक स्थापन केले गेले होते. ते सर्वच्या सर्व 8 कोनांनी सुशोभित होते. त्यांची आकृती सुंदर होती. त्यांना वस्त्रांनी झाकले होते व फुलाचंदनाने त्यांची पूजा केलेली होती. जशी आकाशात तेजस्वी सप्तर्षींची शोभा असते तसेच यज्ञमंडपात ते दीप्तिमान स्तूप शोभत होते. सूत्रमंत्रात सांगितल्याप्रमाणे ठीक मापाने विटा तयार केल्या गेल्या होत्या. त्याच विटांनी शिल्पकर्मात कुशल ब्राह्मणांनी अग्नीचे स्थान तयार केले होते. त्या अग्नीची आकृती दोन्ही पंख व शेपटी फैलावून खाली बघत पूर्वेकडे तोंड करून उभ्या असलेल्या गरुडाप्रमाणे होती. सोन्याच्या विटांनी पंख निर्माण झाल्याने त्या गरुडाचे पंख सुंदर दिसत होते. प्रकृत अवस्थेत चित्य अग्नीची 6 स्थंडिले असतात, परंतु अश्वमेध यज्ञात त्याची स्थंडिले तिप्पट होतात. त्यामुळे तो गरुडाकृती अग्नी 18 स्थंडिलांनी युक्त होता. तेथे वर सांगितलेल्या स्तूपात शास्त्रविहित पशु, सर्प आणि पक्षी निरनिराळ्या देवतांसाठी बांधलेले होते. शामित्र कर्मात यज्ञीय घोडा आणि कूर्म इत्यादी जलचर प्राणी जे तेथे आणले होते, ऋषींनी त्या सर्वांना शास्त्रविधीनुसार स्तूपांना बांधले होते. त्यावेळेस त्या स्तूपांना 300 पशु बांधलेले होते आणि राजा दशरथाचे उत्तम अश्वरत्नही तेथेच बांधले होते. राणी कौसल्येने तेथेच प्रोक्षण वगैरे द्वारा सगळीकडून त्या अश्वावर संस्कार करून मोठ्या प्रसन्नतेने 3 तलवारींना त्याचा स्पर्श केला. त्यानंतर कौसल्या देवींनी सुस्थिर चित्ताने धर्मपालनाची इच्छा ठेवून त्या अश्वाजवळ 1 रात्र निवास केला होता. त्यानंतर अर्ध्वयू व उद्गता यांनी राजाची क्षत्रिय जातीची महिषी कौसल्या, वैश्य जातीय स्त्री वावाता आणि शूद्र जातीची स्त्री पारवृत्ती या सर्वांच्या हातांनी अश्वास स्पर्श करविला. यानंतर परमचतुर जितेंद्रिय ऋत्विकाने विधीपूर्वक अश्वाची चरबी काढून शास्त्रोक्त पद्धतीने शिजविली. त्यानंतर त्या चरबीची आहुती दिली गेली. राजा दशरथाने आपले पाप दूर करण्यासाठी वेळेवर येऊन विधीपूर्वक त्याच्या धुराचा वास घेतला. त्या अश्वमेध यज्ञात जे जे हवनीय पदार्थ होते ते सर्व घेऊन
सर्व 16 ऋत्विज ब्राह्मण अग्नीत विविध विधिवत आहुती देऊ लागले. अश्वमेधाशिवाय आणखी ज्या यज्ञात जी आहुती दिली जाते ती पिंपरीच्या फांद्यामध्ये ठेवून दिली जाते, परंतु अश्वमेध यज्ञातील आहुती वेताच्या चटईत ठेवून देण्याचा नियम आहे. कल्पसूत्र व ब्राह्मण ग्रंथाप्रमाणे अश्वमेधाचे 3 दिवस सांगितले आहेत. त्यातील पहिल्या दिवसाला अग्निष्टोम म्हणतात, दुसऱ्या दिवसास उक्थ आणि तिसऱ्या दिवसास अतिरात्र म्हणतात. त्यात शास्त्रीय दृष्टीने पुष्कळ दुसरे ऋतूसुद्धा संपन्न केलेले आहेत. ज्योतिष्टोम, आयुष्टोम यज्ञ, 2दा अतिरात्र यज्ञ, 5वा अभिजित, 6वा विश्वजित आणि 7वा 8वा आप्तोर्याम हे सर्व महाक्रतू मानले जातात, जे अश्वमेधाच्या उत्तर कालात केले जातात. आपली कुलवृद्धी करणाऱ्या राजा दशरथाने यज्ञ पूर्ण झाल्यावर होत्याला दक्षिणा रूपाने अयोध्येचे पूर्व दिशेचे सर्व राज्य दिले. अर्ध्वयूला पश्चिम व ब्राह्मणाला दक्षिणेकडील राज्य दिले. याप्रमाणे उद्गात्याला उत्तरेकडील सर्व भूमी दिली गेली. पूर्व कालात भगवान ब्रह्माने ज्याचे अनुष्ठान केले होते त्या अश्वमेध यज्ञात अशाच दक्षिणेचा उल्लेख केलेला आहे. याप्रमाणे विधिपूर्वक यज्ञ समाप्त करून आपली कुलवृद्धी करणाऱ्या पुरुष शिरोमणी राजा दशरथाने ऋत्विजांना सारी पृथ्वी दान केली. ते दान केल्याने इक्ष्वाकू कुलनंदन श्रीमान महाराज दशरथाच्या आनंदाला सीमा राहिली नाही. परंतु सर्व ऋत्विज त्या निष्पाप नरेशाला म्हणाले, महाराजा, आपण एकटे या पृथ्वीचं रक्षण करण्यास समर्थ आहात. आमच्यात हिचं पालन करण्याची शक्ती नाही, त्यामुळे आम्हाला त्या भूमीचं काहीच प्रयोजन नाही. भूमिपाल आम्ही तर नेहमीच वेदाध्ययनात गडलेले असतो. या भूमीचं पालन आमच्याकडून होणे शक्य नाही, म्हणून आपण आम्हाला इथं या भूमीचं काही मूल्यच द्या. नृपश्रेष्ठ, मणी, रत्न, सुवर्ण, गायी किंवा ज्या काही वस्तू असतील त्याचं आम्हाला दक्षिणा रूपाने द्या. या जमिनीचं आम्हाला काहीच प्रयोजन नाही. वेदपारंगत विद्वान ब्राह्मणांच्या या बोलण्यावरून राजाने 10 लक्ष गायी दान केल्या. 10 करोड सुवर्णमुद्रा त्याच्या चौपट रौप्य मुद्रा दिल्या. तेव्हा त्या सर्व ऋत्विजांनी सर्वांनी मिळून ते धन मुनिवर ऋष्यशृंग आणि बुद्धिमान वसिष्ठांकडे सोपविले. त्यानंतर त्या 2ही महर्षींच्या मदतीने त्या धनाची न्यायपूर्वक वाटणी करून ते ब्राह्मण मनोमन प्रसन्न झाले व म्हणाले, महाराज, या दक्षिणेमुळे आम्ही लोक संतुष्ट आहोत. यानंतर एकाग्र चित्ताने राजा दशरथाने अभ्यागत ब्राह्मणांना 1 कोटी जांबूनद सुवर्ण दिले. सर्व धन देऊन झाल्यावर जेव्हा काहीच उरले नव्हते, तेव्हा एका दरिद्री ब्राह्मणाने येऊन राजाकडे धनाची मागणी केली. त्यावेळेस त्या रघुकुलनंदन नरेशाने आपल्या हातातील उत्तम अलंकार उतरवून दिला. त्यानंतर जेव्हा सर्व ब्राह्मण विधिवत संतुष्ट झाले, तेव्हा त्या सर्वांवर प्रेम करणाऱ्या नरेशाने त्या सर्वांना प्रणाम केला. प्रणाम करताना त्याचे सर्वांग आनंदाने फुलून गेले होते. त्या उदार नरवीराला ब्राह्मणांनी अनेक प्रकारे आशीर्वाद दिले. त्यानंतर त्या अतिउत्तम यज्ञाचे पुण्य मिळाल्याने राजा दशरथ प्रसन्न झाला. तो यज्ञ त्याच्या सर्व पापांचा नाश करणारा होता आणि त्या सर्व लोकांना स्वर्गात पोचविणारा होता. सामान्य जनांना तो यज्ञ सुरुवातीपासूनच शेवटास पूर्ण करणे फारच कठीण होते. यज्ञ संपल्यावर राजा दशरथाने ऋष्यशृंगास म्हटले, उत्तम व्रताचे पालन करणारे मुनीश्वर,
आता जे कर्म माझी कुलपरंपरा वाढवेल ते आपल्याला केले पाहिजे. तेव्हा द्विजश्रेष्ठ ऋष्यशृंग तथास्तु म्हणून राजाला म्हणाले, राजन, आपल्याला 4 मुलगे होतील. ते या कुलाचा भार उचलण्यास समर्थ असतील. त्यांचे हे गोड बोलणे ऐकून संयमी महामना महाराज दशरथ यांना प्रणाम करून फार आनंदित झाला आणि ऋष्यशृंगास पुन्हा पुत्रप्राप्ती करून देणाऱ्या कर्माचे अनुष्ठान करण्यासाठी प्रेरित केले. इथे 14वा सर्ग पूर्ण झाला. मंडळी, ही रामकथा वाचत असताना अक्षर लहान असल्याने आणि काही वेळा ती पुसट दिसत असल्याने नजरचुकीमुळे एखाद्या वेळेस उच्चार मागे पुढे किंवा चुकीचा झाला असल्यास प्रभू श्रीरामांची आणि श्रोतेहो तुम्हा सर्वांची क्षमा मागते. आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या सिया महाबळ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय आणि सूचना कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.